की आदिवासी समाजामधल्या खेळाडूंचा विचार केला तर आपण विश्वनाथचं नाव नेहमीच घेतो, पण त्यासोबत आपण कल्पेशचंही नाव आपण नक्कीच घेऊया. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, व्यावसायिक क्रिकेट तोही खेळतो आणि एक जबरदस्त बॅटर आहे. त्याची बॅटिंग आपण याआधीही पाहिलेली आहे आणि ते अनुसरून त्यालाही आपण कुठेच कमी लेखू शकत नाहीये. नेक्स्ट बॉल आकाश, आता यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, सफलता पगली आणि झटका फार मोठा दिलाय आई गावदेवी कौसा टीमला. कारण बॅटर कल्पेश आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. नो डाऊट कल्पेश जबरदस्त खेळाडू आहे, पण आकाश बगले ग्रामीण मॅचेसचा इतका एक्सपिरियन्स या युवा खेळाडूकडे आहे. कारण ग्रामीण मध्ये पोगाव टीम मध्ये खेळतो आणि पोगाव टीम आपल्याला माहिती आहे सातत्याने फार मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असते. ग्रामीण गटामधनं मोठ्या मोठ्या टीम्स अगेन्स्ट खेळत असते. तो एक्सपिरियन्स या बॉलरकडे आहे, तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे आणि महत्वाची विकेट त्याने मिळवली. कारण कौसा टीमसाठी कल्पेशची बॅट चालणं फार महत्वाचं होते, पण कल्पेशला 0 वरती डगआउट मध्ये आकाशने पाठवलं. पगला धक्का, तो देखील मोठा धक्का. तर न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 ज्ञानेश्वर बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल, दिशा पाहावी लागेल, दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल. 3:16 आपण या इनिंगला सुरुवात केलेली आहे. अतिरिक्त रन धावफलक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झाला बॅटर, बट याच फटक्यासाठी लॉंग ऑनला विश्वास जाधव आहे. बॉल फील्ड करतो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आज जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला आई गावदेवी पोगाव टीम इथे खेळत आहे आणि त्याचपैकी जर आपण ग्रामीण गटामध्ये विचार केला तर जे बजरंग चषक शेलार इथे पोगाव टीम ग्रामीण गटामधनं देखील आज खेळत आहे. नेक्स्ट बॉल, बॅक ऑफलाईन होता, हुक करायचा होता, बट आता बॅटचा संपर्क होता की डायरेक्टली हेडला बॉल लागला. सिंगल तर कंप्लीट झाली. लेग बाईज ची सिंगल मिळेल. राम डिंगोरे सर आता आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ मुख्य पंच सध्याच्या घडीला आहेत. ते जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त लेजंड प्लेअर. गोटेकर गावचं क्रिकेट एक काळ त्यांनी गाजवला. आता पुलचा फटका आलाय, गॅप मध्ये बॉल जाईल, एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. पगला चौकार, 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. पुलचा फटका आला, पगला चौकार येतो या पगल्या सत्रामधला. टीम टोटल आता या 4 धाव्यांच्या सहाय्याने 7 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल, स्विचिटचा फटका, आउट शॉट, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट. धक्का आता लागलाय दुसरा. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. अगदी जबरदस्त निर्णय राम डिंगोरे सरांचा. कारण फर्स्ट ऑफ ऑल विकेट खेळत असताना बॅटर थोडे बेंड झाले, त्यानंतर बॉल थाईज वरती लागला. अगदी मिडल आणि ऑफ स्टंपला डेफिनेटली हिट झाला असता. बॅटर डिस्कस तिथे करत होते, बट फर्स्ट ऑफ ऑल जर आपण पाहिलं तर बॉल थाईज वरती लागला, तिथनं उसळला, त्यानंतर कमरेवरती लागला. ती गोष्ट रिप्ले मध्ये पाहायला मिळाली. त्या अनुसार बॅटर चर्चा करत होते, पण योग्य निर्णय आपल्याला आमच्या अंपायरचा पाहायला मिळाला. तोच रिप्ले देखील दाखवला जातो. योग्य निर्णय. विकेट मिळाली, धक्का दुसरा लागला आणि पगला षटकाचा खेळही समाप्त झाला.
7 धावा धावफलकावरती 2 विकेटही गेल्यात. सेकंड ओव्हर विश्वास जाधव, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच विश्वास. सेकंड ओव्हर विश्वास जाधव. बघा फर्स्ट ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे विश्वासजी, फर्स्ट ओव्हरसाठी 5 मिनिटं खर्च झाले, 10 मिनिटं आगे येत्या 2 ओव्हरसाठी, त्याकडे लक्ष असू द्या. आणि सर्व प्लस मायनस करून ही 5 मिनिटं मी सांगितलेली आहेत. सेकंड ओव्हर विश्वास जाधव, लोबा फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑन ला फिल्डर येत आहेत. आकाश चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता आहे आणि रनआउट ची विकेटही मिळेल. धक्का आता आणखीन एक टॉप ऑर्डर ढासळलाय, कारण अवघ्या 8 धावेंवरती हा धक्का तिसरा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. तिसरा झटका लागलाय आणि कुठेतरी आता अडचणी वाढतात या पहिल्या सत्रामध्ये टीम मुंब्रावरती. बॉल रमान लॉंग ऑनला येतो मुंब्रा विभागामधनं. कौसा टीम कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक कौसा टीम पाकली. आई मुंब्रा देवी कौसा काळ खेळली होती, आज आई गावदेवी कौसा खेळत आहे. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता, हुक करायचा होता, फाईन लेगचा फिल्डर येतात आणि आणखीन एक विकेटही मिळेल. धक्का आता चौथा लागला. जिथे रन्स हव्यात तिथे सातत्याने विकेट चाललेत. जो की बॅटर येतोय तो जातोय अशी परिस्थिती आणि अवघ्या 9 धावेंवरती हा चौथा झटका लागलाय टीम कौसाला. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. विकेट आणखीन एक, बट या क्षणाला कुठेतरी पार्टनरशिप हवी आहे. एखाद्या बॅटरला जबाबदारीचा खेळ करणं हे महत्वाचं आहे टीम कौसासाठी, कारण अशा प्रकारे जर विकेट जातील तर या पहिल्या सत्रामध्ये एक फायटिंग टोटल बनवणं किंवा एक चांगलं टोटल बनवणं या गोष्टी फार अवघड होणार आहेत टीम आई गावदेवी कौसासाठी. कारण जर एक बॅटर म्हणून तुम्ही क्रीजवरती थांबणार नाही तर रन्स येतील कशा, हाही प्रश्न आहे ना. जर रन्स बनवायचं आहे तर एक चांगला टोटल बनवायचा आहे तर क्रीजवरती उभं राहणं तेही महत्वाचं. येत्या क्षणी लॉफ्ट केला, लॉंग ऑन येतात, कॅच पकडली जाईल. 5वा झटका. आता मिडल ऑर्डरची कमर तोडली आहे पोगाव टीमच्या बॉलर्सने. आधी आकाश आणि आता विश्वास. अवघ्या 9 धावेंवरती हा 5वा झटका. अर्धी टीम डगआउट मध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. थँक्यू डीजे. 5वा झटका लागला अवघ्या 9 धावेंवरती. तेच मी सांगतोय, बॅटर्स येतात, बॅटर्स जातात, पण थांबण्याचा विचार कोणी का करत नाहीये हा प्रश्न नक्कीच आता कौसा टीमचा समोर आहे. कारण ते मी सांगितले ना की तुम्हाला क्रीजवरती दटून उभा राहावं लागेल. कारण जर अशा प्रकारे बॅटिंग होईल तर या पहिल्या सत्रामध्ये एक फायटिंग टोटल बनवणं तेही फार जास्त अवघड जाणार आहे. कारण जर तुम्ही टिकणार नाही, लढणार नाही तर रिझल्ट तुमच्या बाजूने येईल कसा. कारण एखादी गोष्ट मिळवण्याकरिता त्या परीने प्रयत्न मेहनत करणंही महत्वाचं राहिलं ना. कारण काही न करता या जगामध्ये काहीच नाही मिळत. काही हवंय तर काही करावंही लागतं. आणि या क्षणाला आता या ज्या अडचणी वाढलेल्या आहेत ना त्यांना जर सारून पुढे जायचं आहे ना तर एक पार्टनरशिप हवी आहे टीम आई गावदेवी कौसा टीमला. बॅक ऑफ लेन, टॉप एज आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना या स्पर्धेमधला 6वा बॉलर ठरला ज्याने कंप्लीट केली आहे विकेट हॅट्रिक. वेल बॉल विश्वास.
साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. 6वा झटका. तू चल मैं आया अशी परिस्थिती सुरू आहे. बॅटर्स येतात, बॅटर्स जात आहेत, ते सुरू आहे. आणि असं रागलं तर फक्त एकच गोष्ट कौसा टीमसाठी चांगली होणार आहे, ती म्हणजे सर्व बॅटर्सला बॅटिंग मिळेल. बाकी त्या व्यतिरिक्त काही चांगलं होणार नाहीये. त्या व्यतिरिक्त काही चांगलं करायचं आहे तर सातत्याने एकच शब्दाचा उल्लेख या ओव्हरमध्ये भरपूर वेळा मी केला देखील की पार्टनरशिप. बट बॉलिंग जबरदस्त आणि त्यातल्या त्यात बॅटर्स देखील कुठेतरी मिस्टेक करतात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आगे येतात. बॉल फील्ड केला जातो. आता रिस्की रन दुसऱ्या धावेसाठी परतलेत, निशाणा साधला आणि तसंच धावत आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आता प्रश्न हा पडला की या रनची काही आवश्यकता होती का, कारण एकमेव खेळाडू इथे आता बाकी होता जो कुठेतरी टीम कौसाला एक चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जाऊ शकला असता. तोच बॅटर आता विनय चाललाय निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने आणि झटका आता लागलाय 7वा. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक बालू मामा आईस फॅक्टरी हे ऐकायला मिळालं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनही फार पुढे आहेत आमचे लाडके बालू मामा. आणि सतत रोज वेगवेगळे पदार्थ त्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी आणले जातात, आमचे अन्नदाते. आणि आज देखील सकाळच्या सत्रामध्ये ती डिश कोणती होती ते तर नाही समजलं, पण भरपूर चांगली होती. विकेने 4 पीस एक्स्ट्रा खाल्ले त्याचे. स्कोर कार्ड 10 वरती आणि धक्के 7 लागलेत. 3रं षटक आता बॉलर राहुल. बघा मजेचा भाग आहे, आपली स्पर्धा आहे आणि सर्वजण आपलेच आहेत. बॉल हवेमध्ये बट पॉइंटला कोणता खेळाडू नाही. आता फिल्डर डीप मध्ये येतात, मिसफिल्ड झाली आहे. बॅकअपला आता खेळाडू तिथे पोहोचतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिले तर 2 कंप्लीट केल्या जातील. आणि ऑन टाइम पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर 10 मिनिटांमध्ये 2 षटके समाप्त झाली. असं सहकार्य तुमचं असू द्या. पण हेही षटक उर्वरित जे 4 मिनिटं लागलेले आहेत त्यामध्ये हे षटकही कंप्लीट करायचं आहे पोगाव टीम. फुल टॉस आहे बट आता प्रश्न हाच राहिला की विकेट सांभाळायचे की रन्स बनवायचे. या गोष्टी आता बॅटर्सच्या समोर आहेत कारण 7 विकेट गेलेत. कारण टॉप ऑर्डरच्या बॅटर्सवरती फार मोठी जबाबदारी होती बट ती जबाबदारी पार पाडता आली नाही आहे. कारण टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला आणि त्यात नंतर रणगती पूर्णपणे थांबली आणि फक्त विकेटचं कॉलम पुढे जाताना दिसलं. आता हे फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवायचा होता. आताही रनआउटची शक्यता आगे आणि पागलं जाईल. सॉफ्ट सिग्नल अंपायर, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. चेक केलं जाईल की आता बॅटर सेफली पोहोचलेत की नाही हा प्रश्न आहे. पुढील सामना अव्वल खेड आणि धानीव दोन्ही टीमचे कॅप्टन बघा. पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल टॉस केला जाणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन म्हणे यायचे टॉससाठी.
बॅटर सेफ. टच अँड गो होतं. फार अवघड हा निर्णय होता, बट अंततः निर्णय आला की बॅटर नॉट आउट आहेत, सेफली पोहोचलेत क्रीजमध्ये. स्कोर कार्ड 15 वरती. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका. बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला आणि बॉल फील्ड होतोय. थ्रो येईल आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील आणि थोडे नाखुश दिसतात बाकी जे फिल्डर आहेत, कारण कदाचित तो बॉल जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये फील्ड झाला असता, योग्य वेळेवरती थ्रो आला असता, तर जो दुसरा धावायचा प्रयत्न करण्यात आला ना, तिथे रनआउटची शक्यता होऊ शकली असती. 2 मिळतात. आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 ऑन द बोर्ड. आता लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका दरम्यान बॉल चाललाय डीप कव्हरला. फिल्डर पोहोचतात लॉंग ऑफचे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आलेले आहेत, कारण जर या ओव्हरमध्ये आपण पाहिली तर आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि टीम टोटल जर आपण पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचलेली आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हरमधला. बघा या परिस्थितीमधनं देखील जर कौसा टीम 30+ जरी मिनिमम बनवते तरी सुद्धा फाईट तर केली जाऊ शकते. आता बॉल हवेमध्ये आहे. विश्वास धावतोय आणि बॉल स्टॉप केला विश्वासने, बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे षटक समाप्त. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा खेळता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती आणि येत्या अंतिम 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. योग्य वेळेवरती या पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला. अंतिम षटक बाकी असेल. पहिल्या 3 षटकांमध्ये एकूण 21 धावा बनवण्यात आल्या, बट मी या क्षणाला अजूनही हे म्हणेन की 2 चांगले फटके आले. 30 ते 35 जर बनल्या तर कौसा टीमकडे देखील बॉलर्स चांगले आहेत. ते चान्स स्वतःला देऊ शकतात, ते स्वतःला त्या वेळेला बॅक करू शकतात, बट त्यासाठी या अंतिम ओव्हरमध्ये 12 ते 15 हव्या आहेत मिनिमम टीम कौसाला. बट दुसऱ्या बाजूने अजय तयार होतो. अजयने या आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती, ते अनुसरून त्याचाही प्रयत्न असेल की 10 पेक्षा कमी इथे द्यायचात, कारण कुठेतरी जर 30 पेक्षा जास्त धावा बनवण्यात आला तर एक ती संधी असेल, एक आउटसाइड चान्सही आपण म्हणू शकतो कौसा टीमसाठी, की अर्ली स्टेजमध्ये जर विकेट काढू शकले तर कमबॅक करू शकतात. पण त्यासाठी त्याआधी येथे हे 6 चेंडू महत्वाचे आहेत. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. अजय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पॅन वरती फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला फिल्डर. आता दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. 2 मिळतील. आता स्कोर कार्ड पुढे जातो. 23 धावा धाव फलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा होत्या, 7 विकेट होते, बट देन त्यात नंतर मागील ओव्हरमध्ये 11 धावा आल्या आणि इथेही 2 धावा येतात. म्हणजे मागील 7 चेंडूवरती 13 धावा आलेल्या आहेत. रन्स आता येतात. एक्झॅक्टली बॅटर्सने देखील काही एक्स्ट्रा नाही केलं. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली. रनिंग बिटवीन द विकेटवरती विश्वास दाखवला. जास्त चान्स नाही घेतला. त्यानुसार विकेटही नाही गेलं आणि रन्सही आलेले आहेत. आता प्लेन मेस डॉट बॉल येतो. स्कोर कार्ड स्टील 23 ऑन द बोर्ड. बट जे मी सांगितलं की 30 किंवा त्यापेक्षा जास्त जर बनवला तर ऍटलिस्ट प्रयत्न त्याच्यावरती केले जाऊ शकतात. निर्धाव चेंडू येतो. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान अपीलही करण्यात आली, पण येतोय डॉट. अंतिम षटक तेच मी सांगितलं की अजयचा हाच प्रयत्न असेल. विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, बाउंड्री द्यायची नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्या अजयने आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड 23 वरती. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉडीवरती बॉल आदळला. सिंगल दरम्यान मिळेल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. स्कोर कार्ड आता 24 आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17 मधल्या. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. चला धानीव टीमचं कॅप्टन आणि अव्वल खेड टीमचं कॅप्टन आपण यायचं टॉससाठी. यानंतर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज विश्वनाथ जाधवचा जबरदस्त खेळ आपण बघला. या आधीच्या सामन्यामध्ये 43 त्यांच्या टीमने बनवला नाही, त्या 43च्या 43 विश्वनाथनेच बनवला. तिथे आपल्याला ते पाहायला मिळालं. फर्स्ट टाइम एखादा बॅटर 100% रन्स. फार सफल झाले, बट हा देखील बॉल फक्त बॉडीवरती जादलला आणि आता ही लेग बाईसची सिंगलच मिळेल आणि शेवटचा बॉल असेल
या पहिल्या सत्रामधला. टीम टोटल 25 आणि शेवटचा बॉल असेल फर्स्ट इनिंग मधला. पहिल्या चेंडूवरती 2 आला, बट त्यानंतर 2 निर्धाव, त्यानंतर 2 लेग बाईसचा सिंगल आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इम्प्रोवाइज केलंय, बट फिल्डर आहेत तिथे डीप स्क्वेअर लेगला. थ्रो येतोय आणि तोपर्यंत जर आपण बघलं सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट. धक्का लागेल. 8वा पहिलं सत्र समाप्त. 26 धावा बनवण्यात आलेला आणि 8 धक्के लागलेत आणि 27 धाव्यांचं टार्गेट सेट केलं आई गावदेवी कौसा टीमने अगेन्स्ट टीम आई गावदेवी पोगाव. आता आपण टॉस करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील विकी शेवाले. धन्यवाद. हॅलो चेक. चला अवलखेड टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. अवलखेड टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच आपण यायचंय. यस बालवामा डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस बाळूमामा डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साइडला धानीव आणि त्यांच्या अगेस आवळखेड. यस दिशांत 11 धानीव आदिवासी सरपंच चषक टॉस जिंकला काय दिसून असेल. बॅटिंग 4 षटकाचा सामना आहे. समोरचा संघ तितक्या ताकदीचा आहे विश्वनाथ जाधव आणि कंपनी. समोरच्या संघाला कितीचं टार्गेट देणार. आता काय टार्गेट नाही करेल, पण मग मार जेवढे होतील ना त्याच्यावरती डिपेंड करायचा प्लॅन आहे. यस थँक्यू सो मच. धन्यवाद. शो गुड गेम. आवळखेड वन द टॉस सिलेक्टेड टू बॅटिंग. बॉलिंग साठी पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव आणि कंपनी अर्थातच धानीव. थँक्यू. जोडले जातील विशालजी पाटील सर कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम बॅक. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. टार्गेट जो सेट करण्यात आला 27 धाव्यांचं टार्गेट असणार. बट जी अंतिम जोडी लागली, जी 8व्या विकेटसाठी पार्टनरशिप बनली, त्या जोडीने एक गोष्ट तर सांगून दिली की क्रीजवरती जर त्या आधीचे बॅटर्स उभे राहिले असते ना तरी सुद्धा रन्स बनल्या असत्या. पण त्या आधीच्या बॅटर्सने जोही आला तो मोठ्या फटक्यासाठीच गेला आणि त्यामध्ये विकेट गेले आणि रन्स नाही बनला. 8व्या विकेटसाठी जर आपण पार्टनरशिप पाहिली ना 7वा विकेट गेला होता 10 धाव्यांवरती आणि 8वा विकेट गेला 26 वरती. 16 धाव्यांची पार्टनरशिप 8व्या विकेटसाठी आली आणि त्या जोडीने एक गोष्ट दाखवली कौसा टीमला की जर टॉप ऑर्डरचे बॅटर देखील थोडे टिकून खेळले असते, थोडं संयम बाळगलं असतं तर कुठेतरी ज्या 26 आहेत ना त्याच्या 40-45 इझी असतं. फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होतात. विनय बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती विश्वास जाधव. दोघांनी देखील एबी कन्स्ट्रक्शन्स अक्षय शेठ भोईर यांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केला कारण पहिल्या सामन्याचे ते प्लेअर ऑफ द मॅच लागले होते. फुल टॉस मिळाला बट त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत विश्वास. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला, बॉल फील्ड केला जातो. सिंगलने ऑफ द मार्क झाला बॅटर विश्वास जाधव. त्याचा समवेत साथ देण्याकरिता राहुल आला ओपनिंगला. सिंगल ऑफ द मार्क झाला विश्वास. बॉलिंग चांगली केली आहे पोगाव टीमने या सामन्यामध्ये कारण स्पेशली ज्याप्रमाणे सुरुवात केली आकाश बगलेने
त्याने महत्वाची विकेट, कल्पेशची विकेट त्याने काढली आणि त्यात नंतर मागे वळून पाकले नाही पोगावने. आता लोबा फुल टॉस होता, इम्प्रोवाइज करायचं होतं, हाना सुरू आहे आणि पुन्हा एकदा फर्स्ट मॅच मध्ये देखील राहुल रनआउट आणि याही मॅच मध्ये राहुल रनआउट. धक्का पगला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या थँक्यू नावाने डिझन. राहुल तरी काय करेल, पहिल्या मध्ये देखील विकेट सॅक्रिफाईस केली रनआउटची आणि आताही तेच झालं. आताही तो रनआउट झाला आणि आता तर कोणत्या प्रकारे बॉलही त्याने फेस नाही केला. रॉयल डकचा शिकार झाला. न्यू बॅटर आता सूरज आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. सुरुवात महत्वाची आहे. जर 27 डिफेंड करायचं तर पहिली 2 षटकं रन बॉल पेक्षा कमी द्यायच्यात आणि 3 ते 4 विकेट्स या गोष्टी जर घडतील तर या मॅच मध्ये कौसा टीमचा कमबॅक होऊ शकतो. नेक्स्ट बॉल. आता पेस, अतिरिक्त गती पाहायला मिळाली, बट दिशा खराब, बट लाईन खराब आहे. अतिरिक्त गती जरूर होती बट दिशा खराब. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे, फिल्डर पोहोचतात लॉंग ऑनला आणि आता ही विश्वास हाना सुरूच होता पण अखेरता नकारण्यात आलं. बघा जर आपण टेनिस बॉल क्रिकेटला जर आपण विचार केला ना तर शफल वगैरे गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. टेनिस बॉल क्रिकेट प्रमाणे विचार केला, इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे विचार केला तर बॅटरचा जो स्टान्स थोडा जरी मुवमेंट झाला तर त्यानंतर आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिले की वाईट दिला जात नाही. आणि मागील जर आपण चेंडू पागला जो वाईट देण्यात आला इथे बॅटरीची मुवमेंट झाली होती पण हा फटका पहा, जितक्या गतीने बॉल टाकण्यात आला त्याच्या दुप्पट गतीने बॉल गेला. काऊ कॉर्नर सवर्ण लॉंग बिग वे सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. गतीने बॉल जरूर टाकला बट अगदी विश्वासच्या स्लॉट मध्ये टाकला आणि विश्वासच्या टप्प्यात बॉल जर पडेल तर कार्यक्रम नक्कीच होईल. तेच आपल्याला पाहायला मिळालं. षटकार येतो, स्कोर काढता जाऊन पोहोचला 8 धावा फलकावरती, 8 ऑन द बोर्ड. मग टार्गेट देखील तितकासा मोठा नाहीये. एक चांगलं षटक जर आलं, थोडस करेक्शन आहे, स्कोर कार्ड 9 आहे. 9 धावा फलकावरती आहेत कारण या ओव्हरमध्ये 2 सिंगल आणि 1 वाईटचे एक्स्ट्रा, त्यानंतर हा षटकार आहे. 9 धावा फलकावरती. आता आणखीन एक फटका उडवला बॉल मध्ये आगे, कव्हरचे फिल्डर तिथे पोहोचलेत आणि कॅच पकडण्यात येईल. षटकारानंतर विनयचा कमबॅक, विकेट मिळेल. बॅटर बाद झालेत विश्वास जाधव. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. थँक्यू डिझन. न्यू बॅटर, चला पोगाव टीम न्यू बॅटर लवकर पाठवा. आणि न्यू बॅटर आता इंटर होतो. क्रमांक 4 वरती आकाश येतो बॅटिंग करण्याकरिता. बघा मोठा फटका विश्वासचा बॅटमधनं जरूर आला पण अजूनही जर आपण समीकरण पागलं जे रागलं या मॅच मध्ये येते चेंडू शिल्लक आहेत अजूनही 19 आणि जिंकण्याकरिता करायचं आहेत आणखी रन्स 18. 19 मध्ये 18 करायचे आहेत आणि विकेट घ्यावे लागतील, ते देखील बल्क मध्ये विकेट घ्यावे लागतील, तेव्हा जाऊन या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं.
टीम कौसाचं. पण अजूनही जर आपण पाहिलं ना तर प्रयत्न तर सुरू आहेत, मॅच सोडलेली नाहीये, गिवअप केला नाहीये, प्रयत्न तर आपण नक्कीच करू. हा विश्वास कौसा टीमच्या प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. पण त्या विश्वासाच्या जोरावरती, प्रयत्नांच्या जोरावरती कितपत या मॅच मध्ये ते फाईट करू शकतात ती देखील पाहण्यासारखी गोष्ट असेल. यापुढील आणखीन एक चांगली बॅटल पाहायला मिळेल आपल्याला. धानिव आणि त्यांचा अगेन्स्ट अव्वलखेड ही बॅटल. यात नंतर शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. फुल लेंथ आगे बॉलर बॅक स्ट्रोक आहे. आता मिड ऑफचे फिल्डर मिड ऑनला येतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एक रनआउटची विकेट, एक विकेट मिळाली विनयला आणि फर्स्ट ओव्हरमध्ये टोटल रन्स आल्या 10 वरती 2 धक्के लागलेत. पहिल्या षटकाच्या अखेरचा टीम आईगावदे पोगावला आणि रिमेनिंग 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 17 धावा. 18-17चं समीकरण. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात. मध्ये करायचं 17 आणि दुसरं षटक बॉलर कल्पेश येतो. बॅटिंग मध्ये तितकासा योगदान असतो देऊ शकला नाही, बट ॲज अ बॉलर त्याचं कंट्रीब्युशन त्याचा टीमसाठी आता जास्त महत्वाचं झालं. बघा फिल्डिंगसाठी वेळ नक्कीच घ्या, बट ऑलरेडी मी सांगितलं की विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. अदरवाईज अंतिम ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फील्ड इनफिल्डमध्ये ठेवावं लागेल आणि अगोदरच रन्स देखील कमी आहेत. सो दॅट्स वाय कुठेतरी त्याकडेही लक्ष द्या, कारण फर्स्ट ओव्हरसाठी टोटल जर आपण वेळ पागली तर 5 मिनिटं लागलेले आहेत, बट अजूनही 10 मिनिटांमध्ये ती 2 षटकं टाकायचे आहेत. 18 मध्ये 17 सेकंड ओव्हर कल्पेश. पहिलाच बॉल सन्मान दिला, रनआउटची शक्यता आहे, बट विकेट कीपर काय करत होते आताही शक्यता आहे आणि आताही संधी गमावली. आता एक्झॅक्टली फर्स्ट ऑफ ऑल कल्पेशने थ्रो केला बॉल विकेट कीपर पर्यंत, बट त्यांना पकडता नाही आला आणि विकेट मिळू शकली असती. इझी रनआउट होता मी म्हणेन, कारण बॅटर फ्रेम मध्येही नव्हते. कदाचित कल्पेश स्वतःही धावत गेले असते तरी सुद्धा रनआउटची विकेट मिळाली असती, इतका वेळ होता. बट आता या ज्या चुका आहेत ना त्या महागात पडू शकतात, कारण ही संधी होती, आणखीन एक विकेट मिळू शकली असती. कारण आकाश ज्याप्रमाणे खेळतो, आकाश पूर्णपणे डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळतो, कारण त्यालाही ठाऊक आहे की मोठ्या फटक्यांची आवश्यकता आपल्याला नाहीच आहे. सिंगल डबल नाही, आपण इझिली या रन्स चेज करू शकतो. आता 17 मध्ये करायचे आहेत 16 धावा. 17 मध्ये 16 करायचे. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. सूरज स्ट्रायकिंग एंडवरती, त्या बॅटिंग क्रमामध्ये अजयच येणं अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झाले, बॅटचा टो एंडला लागलाय, सिंगल मिळेल, पण मागील बॉलवरती रनआउटची विकेट मिळू शकली असती, ती देखील सूरजची विकेट ती असती, बट ते झाले नाहीये. ती संधी गमावली, कारण सध्या सगळीला एक कमी आकडा डिफेंड करायचा आणि या क्षणाला जी ही संधी मिळत आहे त्या संधीचा फायदा घेणं हे कौसा टीमसाठी महत्त्वाचं आहे. कारण इथे एक मायनर मिस्टेक देखील ना फार मागात पडणार आहे कौसा टीमला, कारण रन्स फार कमी आहेत. 27 डिफेंड करायचं, बट जे मी सांगितलं की जर प्रयत्न केले तर 27ही डिफेंड होऊ शकतात. बॉल फिरवलाय, बट आकाश, वा आकाश काय खेळ बॅटिंग करतोय, कारण आकाश चान्स घेत नाहीये. आकाशला ठाऊक आहे की जे काम सरळ मार्गाने होऊ शकतं ते काम अवघड मार्गाने करण्याची गरज काय. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. 13 धावा आणि जिंकण्याकरिता आता करायचे 14 चेंडू शिल्लक येते 15. 15 मध्ये 14 करायचे, कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की जेव्हा एखादा कमी टोटल चेस करण्याकरिता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग टीम उतरते ना, तेव्हा मोस्ट ऑफ टाइम आपण पाहिलं की बॅटिंग टीम अडचणीमध्ये स्वतःमुळेच येते, की खराब शॉट सिलेक्शन अथवा जिथे आवश्यकता नसते तिथे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न, या गोष्टी कधी कधी बॅटिंग टीमला अडचणीमध्ये टाकतात. हा फुल टॉस होता, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, बट महत्वाची गोष्ट ज्या चर्चा आपण केला, जस्ट मी उल्लेख केला की बॅटिंग टीमसाठी अशा क्षणाला अडचणी नसतात, त्या अडचणी ते स्वतःच निर्माण करून घेतात. आणि हा येतो निर्धाव चेंडू. रिव्ह्यू हाईट चेक करायची आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतो आता 14 मध्ये 14. आता रन बॉल समीकरण राखले या मॅच मध्ये. पण ज्या चर्चा आपल्या सुरू होत्या की कुठेतरी या क्षणाला निर्धाव चेंडू येणं किंवा मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न होतात ते अडचणीमध्ये टाकू शकतात पोगावला. पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका, स्विच हिटचा फटका, बॉल गॅपमध्ये चालला, डीप पॉइंट येतात, चांगली फिल्डिंग आणि थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता सूरजने देखील सांगितलं की सस्ती चीजों का हमें शौक नहीं है, आग से खेलना हमारी आदत है. आणि सध्याच्या घडीला तेच कार्य ते करतात. कारण मी जस्ट उल्लेख केला की आकाश ज्याप्रमाणे बॅटिंग करतो, आकाशला ठाऊक आहे की सिंगल डबलने काम बनवू शकतं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता काय. बट दुसऱ्या बाजूने सूरजने ठरवलं आर नाही तर पार. एकतर सामना लवकर समाप्त, एकतर आम्ही लवकर डगआउटमध्ये. या विचारधारणेने सध्याच्या घडीला सूरज बॅटिंग करतोय. आताही फुल टॉस आहे, बॉल रमाण काऊ कॉर्नरला चालला, वेगाने फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली, थ्रो प्रॉपर येतो, सिंगलच मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय. दरम्यान 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा 27च्या चेज मध्ये टीम टोटल आहे 16, म्हणजे त्या 12 मध्ये करायच्यात 11 धावा. 12-11चं समीकरण. महत्वाची गोष्ट ही राहिली की 8 विकेट हातामध्ये आहेत आणि महत्वाची गोष्ट ही देखील की आकाश सारखा एक सेन्सिबल बॅटर ग्राउंड मध्ये. 12 मध्ये करायच्यात 11 आणि 2 षटकांसाठी जी वेळ लागलेली आहे त्याची मी माहिती देतो. येस, ऑन टाइम 10 मिनिटं पहिल्या 2 षटकांसाठी लागलेले आहेत. 12 मध्ये 11 करायच्यात. चला, विनंती असेल टीम कौसा क्विकली फिल्डिंग सेट करा आणि 3rd ओव्हरला सुरुवात करा. वेळ अजिबात नाही आपल्याकडे. 12 मध्ये 11 करायच्यात कारण या सामन्यानंतरही 3 सामने अजून बाकी आहेत आणि प्रयत्न हाच असणार आहे की कमीत कमी 4 ओव्हरच्या तरी मॅचेस झाल्या पाहिजेत. बारा मध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होतात. राज तयार होतो. या ओव्हरमध्ये 6 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट या गोष्टी जर घडतील तरच कौसा टीम आपल्याला अंतिम चरणापर्यंत ही मॅच लढताना पाहायला मिळणार. पण या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर त्यात नंतर कार्य अवघड होणार आहे कौसासाठी. तिसरं षटक महत्वाचं षटक. 12 मध्ये 11 स्ट्रायकिंग एंड वरती सूरज आहेत आणि तयार होतात बॉलर राज. 3rd ओव्हर. हुकचा फटका खेळायचा होता बट येतोय हा. दरम्यान निर्धाव आला असता बट या थ्रोची आवश्यकता काय होती. बघा, 2 गोष्टी आतापर्यंत घडल्या. या आधी मागील ओव्हरमध्ये कल्पेश तिथे विकेट किपर पर्यंत बॉल थ्रो केला होता, कलेक्ट केला असता तर सूरज तिथे रनआउट झाले असते, ती विकेट मिळू शकली असती बट ती संधी गमावली. त्यानंतर इथेही हा डॉट बॉल होताच बट ओव्हर थ्रो झाला. आता या थ्रोची काय आवश्यकता तोही प्रश्न आहे. येतो हा डॉट. माफी आहे, सुद्धा एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. डॉट येऊ शकला असता बट जो ओव्हर थ्रो झाला त्यामध्ये सिंगल कंप्लीट झाली. आता 11 मध्ये 10. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता येतोय डॉट. क्या बात आहे. 10 मध्ये 10. आकाश कधीपासून मी उल्लेख करत होतो की सेन्सिबल बॅटिंग करतोय पण आता आकाशनेही अवघड मार्गाने जाण्याचं ठरवलं कारण स्विच हिटचा फटका त्यानेही अटेम्प्ट केला. येतोय हा निर्धाव. आता दोन्ही बॅटर्स काही चर्चा करतात. येत्या बॅटिंग क्रमामध्ये अजूनही अजयचं येणं बाकी पण टास्क तितका डिफिकल्ट नाही आहे. 10 मध्ये 10 धावा मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की बॅटिंग टीम इझिली बाजी मारते बट या क्षणाला जर येत्या 4 चेंडूमध्ये जर रन बॉल पेक्षा कमी आल्या, विकेटही आली तर कमबॅक कौसाचा. आता बॅक ऑफ लेंथ होता, पुलचा फटका खेळले, डीप मिड विकेटला फिल्डर आलेत, फिल्डिंग चांगली, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतणार नाही आहेत. आता 9 मध्ये करायचं 9 धावा. 3 चेंडू महत्वाचे आहेत कारण बघा पोगाव टीमसाठी ऍटलिस्ट येत्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल जरी आलं तरी चांगलंच आहे बट त्यापैकी त्या व्यतिरिक्त थोडं विचार जर आपण केलं, जर येत्या 3 मध्ये एखादी विकेट गेली, एखादा निर्धाव आला तर कुठेतरी दबाव वाढू शकतो बॅटिंग टीम वरती. 9 मध्ये 9. नेक्स्ट बॉल. आता प्लॅन मिस. येतोय डॉट. अडचणी कधी कधी ना डायरेक्टली नाही आहेत, कधी कधी अडचणी समस्यांना आपण इन्व्हिटेशनही देतो आणि सध्या सगळीला अडचणींना निमंत्रण देण्याचं कार्य आता पोगावची टीम करत आहे असंच वाटतंय कारण समीकरण तितकं डिफिकल्ट नव्हतं जे आता बनवून घेतलंय कारण आता 8 मध्ये करायचं आहेत 9 धावा. नेक्स्ट बॉल.
आता बॉल हवेमध्ये बट आता फिल्डर येतात डीप मिड विकेटचे वेगाने आले फिल्डिंग चांगली थ्रो रॉकेट थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला बट लक फॅक्टर सोबत नाहीये कारण आउटफील्ड मध्ये जसा बॉल पडला अगदी उसळला आणि 2 धावा कंप्लीट करण्याची ती संधी मिळाली बॅटर्सला 2 धावा कंप्लीट म्हणजे आता 7 मध्ये करायचा आहे 7 धावा अगदी एक लो स्कोरिंग मॅच देखील आता अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचलेली आहे 7 मध्ये 7 हा बॉल महत्वाचा शेवटचा बॉल आहे ओव्हर मधला प्ले अँड मिस निशाणा साधण्याचा प्रयत्न आता का केला हा प्रश्न मलाही निर्माण होता तर दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आकाश आताही धावतोय आणि रनआउटची शक्यता आता असणार आहे बट पाकलं जाईल अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट सॉफ्ट सिग्नल तर नॉट आउट आलाय पाकलं जाईल बट या क्षणाला जे 2 थ्रो विकेट किपरने केले ते का करण्यात आले हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो बघा रनआउटची विकेट मिळाली असती पण सध्याच्या घडीला एक रन वाचवणं महत्वाचं होतं पाकले जाईल आता बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत ते पाकले जाईल बट नॉट आउट म्हणजे 2 धावा कंप्लीट आहेत म्हणजे अंतिम 6 मध्ये आता करायच्यात 5 धावा कदाचित मला असं वाटतंय की 6 मध्ये 8 असता कारण ज्याप्रमाणे मिस्टेक झाल्या कारण या ओव्हरमध्ये 2 ओव्हर थ्रो त्यानंतर एक रनआउटची विकेट 3 ते 4 धावा वाचवू शकले असते बट फिल्डिंग ज्या प्रकारे झाली त्या अनुषंगाने कुठेतरी इथे मागे आगे या मॅच मध्ये टीम कौसा बट स्टील अजूनही 5 धावा बाकी आहेत आणि अंतिम ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात ज्ञानेश्वर जे मी सांगितलं की मागील ओव्हरमध्ये ज्या 3 चुका घडल्या कल्पेशच्या ओव्हरमध्ये एक रनआउटची चुकी ती मला आठवते त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जे 2 ओव्हर थ्रो झाले त्यानंतर डीप मिड विकेटचा जो थ्रो होता तो देखील विचार करण्यासारखा होता या ज्या चुका घडलेल्या आहेत त्या जर घडल्या नसत्या तर कदाचित 6 मध्ये 8 ते 9 इझिली असत्या बट आता 6 मध्ये 5 करायच्यात चला वेळ कमी घ्या 6 मध्ये आता करायच्यात 5 धावा अंतिम ओव्हर ज्ञानेश्वर तयार होतोय बॉलिंग मार्क वरती पोगाव टीमने विचार केला नसेल की हा सामना अशा परिस्थितीमध्ये येईल 6 मध्ये 5 लोबो फुल टॉस आहे ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत फिल्डिंग चांगली बट दुसऱ्या धावेसाठी सूरज परतलाय वाईट थ्रो आणि 2 धावा आता तिसरीसाठी परतलेत आणि 3 धावाही कंप्लीट केल्या जातील 3 मिळतील म्हणजे आता फक्त 2 करायचं आणि आकाश पाहतो की आणखीन एक मिळेल का मिळणार नाहीये 3च असतील आणि आता 2 धाव्यांची आवश्यकता पोगावची टीम ज्या प्रकारे आपण पाहिले ग्रामीण फॉरवर्ड मध्येही खेळते हे अशी टीम आहे की जोपर्यंत तुम्ही या टीमला पूर्णपणे धाराशाही नाही करत ना तोपर्यंत तुम्ही मॅच मध्ये कधीच पुढे नाही आहेत आणि ही अशी टीम आहे ना की परिस्थितीनुसार नेहमीच खेळते ग्रामीण टीमही असेल आणि ही सध्या सगळीला आदिवासी समाजामधली टीम आहे बट या टीम मध्ये तीच गुणवत्ता आहे आणि त्याच प्रकारे ते खेळतात चला वेळ कमी घ्या आता करायच्यात फक्त 2 आणि चेंडू शिल्लक आहे ते 5 मध्ये करायच्या 2 धावा टास्क आता फार सोपा झालाय स्टेप आउट झालाय बॅटर सूरज मिस्टामिंग बॉल हवेमध्ये फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल विकेट मिळेल म्हणजे सामना अजूनही बाकी आहे 4 मध्ये करायच्या 2 आणि न्यू बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला 4 मध्ये 2 करायचं आता ही जी विकेट मिळाली त्याचा फायदा कितपत होईल कौसा टीमला कारण महत्वाच्या गोष्टी ज्या मी सांगितल्या की बघा बॅटिंग तितकीशी चांगली झाली नाही हरकत नाहीये बॉलिंग मध्ये रिकव्हरी करू शकतो हा विश्वास दाखवला प्रयत्नही चांगले केले बट फिल्डिंग जर आणखीन चांगली झाली असती ज्या चुका फिल्डिंग मध्ये घडल्या त्या जर घडल्या नसत्या तर कदाचित या परिस्थितीमध्ये ना अजूनही 4 ते 5 धावा एक्स्ट्रा असता कौसा टीमकडे 4 मध्ये आता 2 करायच्यात स्टील अजूनही मी म्हणेन की एखादा डॉट बॉल जर इथे येतोय किंवा विकेट जर मिळाली तरी सुद्धा कमबॅक करू शकते कौसा टीम कारण चेजिंग कंपल्सरी आहे 2 पैकी 1 जरी वाचवली तरी सुद्धा कौसा टीम इथे मॅच जिंकू शकते
4 मध्ये 2. फुल लेंथ बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफला फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल आणि ही विकेट नाहीये. ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. कारण बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि समीकरण आता 3 मध्ये करायचं 2 धावा. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. थँक्यू डीजे. कोणी विचार केला होता की 27 धावा चेस करत असताना सामना हा अंतिम 3 चेंडू पर्यंत येऊन पोहोचेल. आता 3 मध्ये करायचा 2 धावा. गेले 2 चेंडू 2 विकेट 2 सफलता मिळाला. बॉलर ज्ञानेश्वरला कमबॅक करून दिला. पुन्हा एकदा विश्वास जागृत करून दिला की अजूनही सामना जिवंत आहे. हा सामना समाप्त झालेला नाहीये. या 2 विकेट्स महत्वाच्या होत्या कारण या 2 विकेट्सने पुन्हा एकदा एक संधी इथे दिलेली आहे कौसा टीमला. आता 3 मध्ये करायचा 2 धावा. बट महत्वाची गोष्ट की या टीमचा आणखीन एक महत्वपूर्ण बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता अजय दाखल झाला मैदानात 7 मध्ये. याआधी आपण पाहिलं होतं की अजयने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तोच अजय आता बॅटिंग करण्याकरिता आला आणि स्कोर कार्डचा दबाव नाहीये बॅटर्सवरती कारण 3 मध्ये 2 धावा आहेत. कारण जे 2 विकेट गेलेत ना, या क्षणाला एक गोष्ट माइंड मध्ये ठेवावी लागेल अजयला की इथे जर एखादा निर्धाव किंवा अजयची विकेट जर आली तर त्यात नंतर या रन्स चेस करता नाके न होणार आहेत बोगाव टीमला. चला वेळ कमी घ्या. 3 मध्ये आता करायचा 2 धावा. हॅट्रिक बॉल असेल. 6 विकेट हॅट्रिक झालेल्या, 7वी होईल का? हॅट्रिक बॉल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि या क्षणाला आता रिव्हर्स स्वीप खेळणं हे कितपत योग्य आहे ते मी म्हटलं ना की कधी कधी ना अडचणी समस्या डायरेक्टली नाही आहेत. आपण त्यांना इन्व्हिटेशन देतो आणि ते कार्य पोगावने केलं कारण सामना पूर्णपणे मुठ्ठीमध्ये होता, खिशामध्ये होता पोगावचा. बट त्या सामन्याला आता खिशामधनं बाहेर काढलंय ज्ञानेश्वरने आणि आता मॅच बॅलन्स केली आहे. आता 2 मध्ये करायच्या 2 धावा. सामना कुठेतरी फार लवकर संपेल असं वाटलं होतं बट कौसा टीमने काय फाईट दिली या मॅच मध्ये. अवघ्या 27 धावा डिफेंड करण्याची तयारी त्यांनी या मॅच मध्ये दाखवलेली आहे. बट मागे वळून जर पोगाव टीम पाहिल ना तर विचार करेल की जिथे जिथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती ते प्रयत्न आपण का केले, कारण ते जर केले नसते तर या क्षणाला आतापर्यंत सामना समाप्तही झाला असता. बट आता 2 मध्ये 2. प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. आता एक चेंडू शिल्लक, 2 धावेची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतो या सेशन मध्ये. कारण एकंदरीत पहिलं सत्र कुठे आपण चर्चा करत होतो की बॅटिंग खराब झाली, रन्स कमी बनल्या, 27च बनल्या. मग त्यात नंतर बॉलर्सने सांगितलं की ज्याही आहेत पुरेशा आहेत आणि 27 धावेंवरती ही फाईट आता अंतिम चेंडू पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कारण ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हारला तरी चालेल पण प्रयत्न करणं सोडू नका, माघार कधी घेऊ नका. आणि माघार घेतली नाहीये, लढणं स्वीकारलं आणि लढलेत अंतिम चेंडू पर्यंत. आता 1 मध्ये करायचा 2 धावा. कुठे हा सामना पूर्णपणे पोगाव टीमच्या बाजूने झुकला होता पण त्यामध्ये हा पलटवार केला ज्ञानेश्वरने. एक असा सामना जो असं वाटलं होतं की कधीच संपेल तो सामना आता अंतिम बॉल पर्यंत. 1 चेंडू 2, चेसिंग कंपल्सरी, 2 धावा कंपल्सरी हव्यात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना समाप्त. दॅट्स इट. बाजी मारली आहे. एक निसटता विजय. आज एक चमत्कार घडवून आणलाय या सामन्यामध्ये टीम आई गावदेवी कौसा टीमने. ना